वेलकम गाइज वेलकम. आपण सगळ्यांचं परत एकदा स्टडी IQ PCS चॅनलवरती हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MPSCच्या नवीन एक्झाम पॅटर्नबद्दल डिस्कस करणार आहोत. त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण MPSCच्या नवीन सिलेबसच्या बद्दल डिस्कस करू. आता मग इथे प्रश्न येतो की आपण MPSCच्या नवीन एक्झाम पॅटर्नबद्दल का डिस्कस करतोय. तर मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की MPSCने 2025 पासून नवीन एक्झाम पॅटर्नचा स्वीकार केला आहे. आणि हा जो एक्झाम पॅटर्न आहे हा MPSCने UPSCचाच ॲज इट इज कॉपी केला आहे असं आपण म्हणू शकतो. फरक त्यामध्ये आहे की MPSCच्या पॅटर्नमध्ये काही महाराष्ट्र स्पेसिफिक टॉपिक पण आहे आणि या परीक्षेमध्ये भर जो असेल तो महाराष्ट्राशी रिलेटेड विषयांवर अधिक असेल UPSCपेक्षा. पण त्याच अनुषंगाने मित्रांनो, आता 2024ची 2023ची जी राज्यसेवेची परीक्षा व्हायची, या परीक्षेचा जो एक्झाम पॅटर्न असायचा आणि आता जो एक्झाम पॅटर्न आहे यामध्ये खूप बदल झालेला आहे. आणि सगळ्यात मोठा बदल म्हणजे मित्रांनो मेन्सचा. तर मेन्सची जी एक्झाम अगोदर ऑब्जेक्टिव्ह व्हायची ती आता 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह होईल, वर्णात्मक होईल आणि या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तरे लिहावे लागतील. अगोदर जो पॅटर्न होता त्यामध्ये आपण मेन्सचे प्रश्नांची उत्तरं सुद्धा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नने द्यायचो. एक प्रश्न असायचा, 4 ऑप्शन असायचे आणि त्यापैकी ABCD पैकी एक ऑप्शन आपण चूज करत असायचो. पण आता असं होणार नाही. जसे आपण 10वीची 12वीची बोर्डाची परीक्षा दिली, ग्रॅज्युएशनचे जसे तुम्ही पेपर लिहिले, आता MPSC राज्यसेवेची मुख्य परीक्षा जी आहे, मेन्स जी आहे, ती सुद्धा आता वर्णात्मक झाली आणि तुम्हाला तिथे सुद्धा आता उत्तरे लिहावे लागतील. तर मित्रांनो, हा बदललेला पॅटर्न या व्हिडिओतून आपण समजून घेऊया. तर मी प्रफुल्ल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो स्टेट PCS स्टडी IQ स्टेट PCSच्या चॅनलवरती. तर मित्रांनो, ही जी एक्झाम आहे MPSCची जे नवीन एक्झाम आहे 2025 पॅटर्नची, ही 3 टप्प्यामध्ये पार पडेल. पहिल्या टप्प्यामध्ये असणार आहे मित्रांनो प्रिलिम्स, दुसऱ्या याच्यामध्ये मेन्स आणि तिसरी स्टेज म्हणजे इंटरव्ह्यू. जर आपण दोन्ही स्टेज क्लिअर झालो, मेन्स क्लिअर झाली, इंटरव्ह्यू क्लिअर झाला, तर मग आपला फायनल सिलेक्शन जे आहे ते कोणत्या मार्क्सच्या बेसिसवर होतील. त्यामध्ये प्रिलिम्सचे मार्क्स काउंट केले जातील का? तर नाही मित्रांनो, फायनल सिलेक्शनमध्ये प्रिलिम्सचे मार्क्स काउंट केले जात नाही. फायनल सिलेक्शन जे आहे ते तुमचं मेन्स आणि इंटरव्ह्यू या 2 टप्प्यांमध्ये जे तुमचा स्कोर येईल, तुमचे जे मार्क्स येईल, यांचं ॲडिशन, या दोघांच्या बेरजेवर तुमचं सिलेक्शन होईल. तर मित्रांनो, प्रिलिम जे आहे, प्रिलिम ही आहे फक्त क्वालिफाईंग. म्हणजे प्रिलिम परीक्षेमधून आपल्याला जो काही स्कोर मिळेल तो ठरवेल की आपण मेन्सची परीक्षा लिहिण्यासाठी इलिजिबल आहो की नाही आहे. तर प्रिलिम ही फक्त क्वालिफाईंग असते, जी तुम्हाला मेन्स लिहिण्यासाठी इलिजिबल बनवते. तुम्ही मेन्स लिहिण्यासाठी इलिजिबल झालात तर मेन्सचा जो तुमचा स्कोर येईल तो ठरवेल की तुम्ही इंटरव्ह्यूसाठी पात्र आहात की नाही. जर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी पात्र झाले तर मग तुम्ही इंटरव्ह्यू देणार आणि त्या इंटरव्ह्यूचा जो स्कोर येईल तो स्कोर आणि मेन्सचा स्कोर यांची जी बेरीज होईल त्यावरून तुमचं फायनल सिलेक्शन होईल लिस्टमध्ये. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की प्रिलिम जे आहे ती फक्त क्वालिफाईंग आणि फायनल सिलेक्शन जे आहे आपलं फायनल सिलेक्शन होईल मित्रांनो मेन्स आणि इंटरव्ह्यू या दोघांच्या बेरजेतून. तर चला जाणूया अगोदर प्रिलिम्सचा एक्झाम पॅटर्न कसा असेल. तर मित्रांनो, प्रिलिम्स जे क्वालिफाईंग आहे, जे तुम्हाला मेन्स परीक्षेसाठी पात्र करेल, या परीक्षेमध्ये मित्रांनो 2 पेपर होतात. त्यांना आपण पेपर 1 म्हणत असतो आणि पेपर 2. आता हे दोन्ही पेपर जे आहे, पेपर 1लाच GS सुद्धा म्हटलं जातं, जनरल स्टडीज पेपर, आणि पेपर 2लाच मित्रांनो CSAT सुद्धा म्हटलं जातं, CSAT. तर CSATच्या पेपरमध्ये काय असतं, पॅराग्राफ्स असतात, कॉम्प्रेहेन्शन असतो, काही लॉजिकल रिझनिंग, काही क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे प्रश्न असतात, काही डिसिजन मेकिंगचे प्रश्न असतात. तर यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की पेपर 2 जो आहे, CSATचा पेपर जो आहे, हा क्वालिफाईंग आहे. म्हणजे तुमचं प्रिलिम्स तुम्ही क्लिअर झालात की नाही, तुम्ही मेन्ससाठी पात्र झाले की नाही, हे फक्त आणि फक्त तुमच्या GS1 पेपर 1च्या पेपरचा स्कोरवरूनच डिसाईड होतं. तर GS1 मध्ये तुमचा जो स्कोर येईल तोच ठरवेल की तुम्ही मेन्स परीक्षा लिहिण्यासाठी पात्र आहात की नाही. मग पेपर 2चा काय उपयोग? तर मित्रांनो, पेपर 2 क्वालिफाईंग आहे. या पेपरमध्ये तुम्हाला कमीत कमी 33% गुण प्राप्त करणे आवश्यक असते. पेपर 2 CSAT मध्ये जर तुम्हाला 33% गुण मिळाले नाही तर तुमचा पेपर 1 जो आहे तो चेकच होणार नाही. आणि पेपर 1 जर चेक नाही झाला तर तुम्ही मेन्ससाठी पात्र होण्याचा प्रश्नच येत नाही. तर मित्रांनो, CSAT पेपर जो आहे, पेपर 2 जो आहे, त्यामध्ये कमीत कमी आपल्याला 33% गुण हवे असतात. आता 33% गुण कितीपैकी? तर मित्रांनो, GS1 आणि GS2 दोन्ही हे 200-200 मार्काचे पेपर असतात.
200 गुण असतात आणि हा परीक्षेचा कालावधी जो आहे तो 2 तासांचा असतो आणि हे दोन्ही पेपर एकाच दिवशी होत असतात. प्रिलिम्सचे दोन्ही पेपर एका दिवशी होणार. अगोदर पेपर 1 2 तासाचा, त्यानंतर एक ब्रेक असेल 2 ते 3 तासाचा, त्यानंतर परत GS2चा पेपर होईल 2 तासाचा. दोन्ही पेपर 200. तर या 200 मार्कापैकी आपल्याला कमीत कमी 33% गुण पाहिजे. तेव्हा कुठे GS1 चेक होईल आणि GS2 चेक झाला की GS2च्या मार्क्स डिसाईड करतील की तुम्ही मेन्ससाठी पात्र आहात की नाही. आता यांची डिफिकल्टी लेवल काय असते, परीक्षेचा प्रकार काय असतो, तर मित्रांनो परीक्षेचा प्रकार असतो ऑब्जेक्टिव्ह टाईप. म्हणजे यामध्ये आपल्याला एक सिंपल प्रश्न येतो, 4 ऑप्शन येतात, त्यापैकी करेक्ट ऑप्शन जे आहे ते उत्तरपत्रिकेमध्ये त्याची आपल्याला फक्त नोंद करायची असते. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतो, इथे आपल्याला उत्तर लिहायची गरज नाही. प्रश्न आणि त्याच्यासोबत 4 पर्याय दिले असतात, त्यापैकी एक करेक्ट पर्याय जो आहे तो आपल्याला निवडून उत्तरपत्रिकेमध्ये त्याची नोंद करावी लागते. मग हा पेपर जो आहे हा कोणत्या भाषेत असतो, तर मित्रांनो दोन्ही जे पेपर आहे हे दोन्ही भाषेत असतात. मराठीमध्ये पण असेल आणि इंग्लिशमध्ये पण असेल. मराठी आणि इंग्लिश यापैकी दोन्ही भाषेमध्ये हे पेपर असतात. दोन्ही भाषेमध्ये प्रश्न पण दिले असतात, त्यांचे पर्याय पण दिले असतात. त्यापैकी करेक्ट प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा असतो. मग मित्रांनो या पेपरची डिफिकल्टी लेवल किती असते, म्हणजे यामध्ये जे प्रश्न विचारले जातात त्यांची लेवल काय असते, तर बघा CSATचा पेपर ज्यामध्ये जो फक्त क्वालिफाईंग आहे, ज्यासाठी आपल्याला फक्त 33% गुणांची आवश्यकता आहे, त्या पेपरची डिफिकल्टी लेवल जी बघितली मित्रांनो तर इथे 10वी 12वी लेवल असते. जे क्वांटिटेटिव्हचे प्रश्न येतात, अल्जेब्रा जो येतो, रिझनिंग जो येतो, हे प्रश्न 10वी ते 12वी लेवलचे असतात. जे कॉम्प्रिहेन्शन येतात, पॅराग्राफ वाचून त्यांचे प्रश्नांची उत्तरं जी द्यायची असते ते ग्रॅज्युएशन लेवलचे असतात, डिग्री लेवलचे असतात. पण GS1 जर बघितलं आपण तर GS1चं लेवल असते मित्रांनो ग्रॅज्युएशन लेवल, डिग्री लेवल. तर यामध्ये जे प्रश्न आहे ते डिग्री लेवलचे विचारले जातात. याची डिफिकल्टी लेवल जी आहे ती थोडी चांगलीच असते, म्हणजे टफ असतो, पण याचं प्रिपरेशन करून ही एक्झाम क्रॅक केली जाऊ शकते. तर मित्रांनो प्रिलिम क्वालिफाईंग आहे. प्रिलिम ठरवेल की तुम्ही मेन्स लिहिण्यासाठी पात्र आहात की नाही. प्रिलिममध्ये 2 पेपर होतात, GS1 आणि CSAT क्वालिफाईंग असतो, त्यामध्ये फक्त 33% गुण आपल्याला हवे असतात. GS1चा स्कोर ज्याची डिफिकल्टी लेवल डिग्रीची असते तो डिसाईड करतो की तुम्ही मेन्ससाठी पात्र होणार की नाही. तर मित्रांनो ही माहिती होती प्रिलिम्सची. एकदा आपण प्रिलिम्स पास झालो तर मग आपण मेन्सची परीक्षा लिहू शकतो. मग इथे नंतरचा महत्त्वाचा प्रश्न जो येतो तो म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे का. तर मित्रांनो हो, या दोन्ही पेपरमध्ये GS1 आणि CSAT पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीमध्ये मित्रांनो 25% म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते. 1/4 म्हणजे मित्रांनो जर तुम्ही 4 प्रश्न सोडवले आहात, त्यापैकी जर एक प्रश्न जरी तुमचा चुकला तरी तो तुमचे 1/4 मार्क घेऊन चालले जाईल, म्हणजे 25% मार्क्स जे आहे तुमचे ते कट होऊन जाणार. तर इथे हा मुद्दा लक्षात ठेवायचा मित्रांनो की 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे दोन्ही पेपरसाठी, GS1 साठी सुद्धा आणि GS2 साठी सुद्धा. मग मित्रांनो कोणतं उत्तर चुकलेलं मानलं जाईल, तर समजा जर तुम्ही एकाच प्रश्नाचे 2 पर्याय टिक केले, एका प्रश्नाचा एकच पर्याय टिक करायचा असतो, ABCD पैकी एक वर टिक करायचा असतो, पण जर तुम्ही A आणि B असे दोन्ही पर्याय टिक केले त्याला पण चूक मानला जाईल आणि त्यासाठी सुद्धा तुमचा निगेटिव्ह मार्क्स कट केला जाईल. मग जर तुम्ही प्रश्नाचा जो टिक करतो आपण, तो टिकचा जो वर्तुळ जो आहे तो जर तुम्ही कंप्लीट केला नाही किंवा तो त्याच्या सीमारेषेपेक्षा बाहेर गेला, त्याला सुद्धा इथे चुकीचा आन्सर मानला जाईल आणि तुमचा 1/4 मार्क निगेटिव्ह मार्क कापला जाईल. पण जर तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहिलंच नाही, पूर्ण ऑप्शन ब्लँक सोडले, त्यावेळेस त्याला अनुत्तरित मानला जाईल आणि त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग नसते. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही तर त्या प्रश्नासाठी निगेटिव्ह मार्किंग नसते. जर तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं, चुकलं तर निगेटिव्ह मार्किंग राहील. एकापेक्षा जास्त पर्याय टिक केले तरी तुमचे निगेटिव्ह मार्क्समध्ये जातील. आणि जर तुम्ही जे टिक आहे, जो वर्तुळ आहे तो जर व्यवस्थित केला नाही, अर्धा केला किंवा त्याच्या सीमेपेक्षा जास्त केला तरी त्याला निगेटिव्ह मार्क्स तुमचे कट केले जातील. तर मित्रांनो प्रिलिम्सच्या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टम थोडी लक्षात ठेवायची असते आणि तो पेपर काळजीने सोडवायचा असतो, जो आपल्याला मेन्ससाठी पात्र करत असतो. मग मित्रांनो प्रश्न असा येतो की GS1 प्रिलिम्सच्या GS1चा स्कोर काय असतो.
त्याचा सिलेबस काय असतो आणि त्याचा कट ऑफ किती जाऊ शकतो. तर बघा मित्रांनो, स्कोर किती येणार, कट ऑफ किती येणार हे डिसाईड होतं की त्या वर्षीच्या किती वॅकन्सीज आहे. समजा जर 500 वॅकन्सीज आहे तर जो कट ऑफ आहे तो कमी येईल, म्हणजे तुम्हाला स्कोरसुद्धा कमी करावा लागेल. पण जर तुमच्या वॅकन्सीज कमी आहे, समजून घ्या 200च आहे, अशा वेळेस मित्रांनो कट ऑफ पण जास्त वाढतो आणि अशा वेळेस आपल्याला स्कोर पण जास्त करावा लागतो. तर GS1चा सिलेबस काय असतो, तर मित्रांनो GS1मध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टी मिळतात. जे काही तुम्ही ग्रॅज्युएशनचे विषय बघता सगळेचे सगळे विषय इथे मिळतात. जसं पहिल्यांदाच जर बघितलं तर बघा, करंट अफेअरमधून आपण ते करत असतो. त्यामध्ये नॅशनल लेवलचं करंट अफेअर आणि सोबतच स्टेट लेवलचं म्हणजे महाराष्ट्राचं करंट अफेअर पण येईल. इंटरनॅशनल रिलेशनचे, इंटरनॅशनली जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पण परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते. त्यानंतर मित्रांनो हिस्ट्री, भारताची हिस्ट्री, एन्शंट, मिडवेल, मॉडर्न हिस्ट्री, इंडियाची नॅशनल मूवमेंट, आणि या नॅशनल मूवमेंटमध्ये आणि इतिहासामध्ये आपण भारताचा तर विचार करूच, त्याचा अभ्यास तर करूच, त्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचा इतिहास आणि जी नॅशनल मूवमेंट होती त्यामधलं महाराष्ट्राचं योगदान किंवा महाराष्ट्रावर झालेला त्याचा परिणाम यावर आपल्याला प्रश्न येईल. म्हणजे नॅशनलचा पण अभ्यास करायचा आहे आणि महाराष्ट्राचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. राष्ट्रीय स्तर आणि राज्यस्तर या दोन्ही याचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. त्यानंतर मित्रांनो इथे महाराष्ट्र, भारत, वर्ल्ड जिओग्राफी. तर बघा, जिओग्राफी, भूगोल भारताचा पण येईल, महाराष्ट्राचा पण येईल आणि जगाचा पण येईल. मग भारताच्या प्रमुख नद्या त्या आपण तर करतोच, मग महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्यांवर सुद्धा प्रश्न येईल, पर्वतरांगांवर प्रश्न येईल. त्याचबरोबर मित्रांनो जगामधल्या पण पर्वतरांगा, जगामधल्या महत्त्वाच्या नद्या आणि जो काही भौगोलिक परिस्थिती असेल, भूगोल असेल, ह्युमन जिओग्राफी असेल, यावर सुद्धा प्रश्न येईल. तर बघा इथे भूगोलाचा व्याप किती मोठा आहे, जागतिक लेवलवर पण येईल, महाराष्ट्राचं पण विचारलं जाईल आणि देशाचं पण विचारलं जाईल. त्यानंतर मित्रांनो पॉलिटी आणि गव्हर्नन्स, पॉलिटिकल सायन्स, गव्हर्नन्स यामध्ये महाराष्ट्र आणि देश दोन्ही मुद्दे कव्हर केले जाईल. पंचायत राज असेल, अर्बन गव्हर्नन्स असेल, पब्लिक पॉलिसी असेल किंवा राईट्स असेल, हे सगळे विषयावर तुम्हाला प्रिलिम्समध्ये प्रश्न मिळेल GS1मध्ये. त्यानंतर मित्रांनो इकॉनॉमी आणि सोशल डेव्हलपमेंट यामध्ये सुद्धा आपल्याला महाराष्ट्राच्या आर्थिक विकासावर, सोशल डेव्हलपमेंटवर प्रश्न राहील, भारताच्या विकासावर, आर्थिक विकासावर आणि सोशल डेव्हलपमेंटवर सुद्धा प्रश्न राहतील. तर बघा इथे सिलेबस दोन्ही राहील, भारताचा राष्ट्रीय स्तरावरचे पण प्रश्न राहील आणि राज्यस्तर म्हणजे महाराष्ट्राचे सुद्धा प्रश्न राहतील. त्यानंतर मित्रांनो एन्व्हायरमेंट, इकोलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज, सायन्स अँड टेक, डिझास्टर मॅनेजमेंट, जनरल सायन्स यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. जनरल सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो पण येतो. त्या व्यतिरिक्त सायन्स टेकमध्ये तुम्हाला स्पेस टेक्नॉलॉजी, डिफेन्स टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, 3D प्रिंटिंग असे नवीन विषयांवर सुद्धा प्रश्न येईल. तर मित्रांनो एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी, इंटरनॅशनल रिलेशन, करंट अफेअर, सायन्स अँड टेक हे सगळे करंट अफेअर बेस्ड सब्जेक्ट आहे. म्हणून या परीक्षेला आपण डायनामिक परीक्षा म्हणत असतो, कारण ही परीक्षा पास करण्यासाठी आपल्याला पुस्तकांचा अभ्यास तर लागतोच, त्या व्यतिरिक्त आपल्याला न्यूजपेपर, करंट अफेअर, करंट मॅगझीन यांचा कमीत कमी 1 वर्षाचा सखोल अभ्यास लागतो. म्हणून म्हणतात ना मित्रांनो की ही परीक्षा जी आहे ती डायनामिक आहे. नुसते पुस्तक वाचून होणार नाही, तर चालू घडामोडी जेवढ्या पण आहे, करंट अफेअर जेवढं पण आहे, न्यूजपेपर या सगळ्यांवर एकदम बारीक लक्ष ठेवून त्यांचा सखोल अभ्यास इथे करावा लागतो. तर हा झाला मित्रांनो पूर्ण सिलेबस GS1 पेपरचा, जो प्रिलिम्समध्ये ठरवेल की तुम्ही मेनसाठी पात्र झालात की नाही. त्यानंतरचा सिलेबस जो येतो मित्रांनो तो आहे आपला पेपर 2, जो CSATचा पेपर, जो क्वालिफाईंग आहे, ज्यासाठी आपल्याला फक्त 33% मार्कांची गरज असते. 33% जर बघितले मित्रांनो तर 200 पैकी 33% म्हणजे किती होतील, तर तुम्हाला फक्त 200 पैकी 66 मार्क हवेत. पण मित्रांनो याच एका चुकीमुळे खूप सारे लोक प्रिलिममध्ये फेल होतात. का तर 200 पैकी 66 मार्क्स आणणे त्यांना वाटतं की एकदम सोपी असेल, पण नाही. हा जो पेपर जो येतो ना हा टफ येतो आणि याला लाईटली घेऊन चालत नाही. जनरली हीच एक मिस्टेक होते प्रिलिम्सला जाताना की CSATचा पेपर आहे, क्वालिफाईंग आहे, 200 पैकी फक्त 66 मार्क्स हवेत, तर अभ्यास करत नाही. पण मित्रांनो ही चूक करायची नाही, याचा व्यवस्थित अभ्यास करायचा. का तर या पेपरची डिफिकल्टी लेवल आता वाढत चालली आहे. त्यांनी एक्झाममध्ये जरी लिहिलं असलं ना सिलेबसमध्ये की 10वी ते 12वीचा लेवल आम्ही विचारू, पण परीक्षेमध्ये हे लोक त्याच्यापेक्षा टफ लेवल विचारतात. तर मित्रांनो इथे
तुम्हाला कॉम्प्रेहेन्शन येतात, पॅसेज वाचून त्यांची उत्तरे लिहायची असतात 4 ते 5 प्रश्नांची. त्यानंतर कम्युनिकेशन स्किलवर असतो इथे, लॉजिकल रिझनिंग असते, डिसिजन मेकिंग असते, जनरल मेंटल ॲबिलिटी, त्यामध्ये बेसिक न्यूमरसी, रिलेशन झालं, ब्लड रिलेशन, मॅग्निट्यूड, इंटरप्रिटेशन, चार्ट्स, डेटा, टेबल, हे सगळे प्रश्न असतात. त्याचबरोबर मित्रांनो मराठी आणि इंग्लिश लँग्वेज दोघांचे पण कॉम्प्रेहेन्शन स्किल इथे चेक केले जातात. तर हा पेपर एकदम लाईटली घ्यायचा नाही. क्वालिफाईंग जरी असला तरी याला भरपूर वेळ देऊन चांगला व्यवस्थित अभ्यास करावा लागतो. अदरवाईज काय होणार की तुम्ही प्रिलिममध्ये GS मध्ये तर व्यवस्थित स्कोर करून घ्याल, जो तुम्हाला मेनसाठी पात्र करण्यासाठी सफिशियंट पण राहील. पण याच पेपरमध्ये जर तुम्ही क्वालिफाय नाही झाले तर मित्रांनो तुमचा पेपर 1 चेक पण होणार नाही आणि तुम्ही प्रिलिम फेल होऊन जाल. म्हणून CSATच्या पेपरला थोडा सिरियसली घेऊन त्याचा अभ्यास करावा लागतो. हा पेपर सुद्धा ऑब्जेक्टिव्ह टाईपचा असतो आणि यामध्ये मित्रांनो कॅन्डिडेटचं जे ॲप्टिट्यूड आहे, त्याची जे लर्निंग ॲबिलिटी आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी आहे, याचं इव्हॅल्युएशन केलं जातं. तर हा होता मित्रांनो CSATचा पेपर जो क्वालिफाईंग आहे. आता ही सगळी माहिती आपण बघितली प्रिलिम्सच्या परीक्षेबद्दलची. तर आता बघूया मेन्सबद्दल. तर मित्रांनो मेन्समध्ये एकूण 9 पेपर असतात. मेन्समध्ये एकूण किती? 9 पेपर असतील आणि प्रत्येक पेपर जो आहे हा असतो 250 मार्कांचा. प्रत्येक पेपर असतो मित्रांनो 250 मार्कांचा. असे 9 पेपर म्हणजे एकूण स्कोर किती? तर एकूण स्कोर झाला मित्रांनो तुमचा 1750. ठीक आहे, एकूण स्कोर किती झाला तुमचा? 1750 हा तुमचा मेन्सचा स्कोर असतो. आणि इंटरव्ह्यू किती मार्कांचा असतो? तर इंटरव्ह्यू असतो मित्रांनो 275 मार्कांचा. इंटरव्ह्यू 275 मार्कांचा. म्हणजे या दोघांची पण टोटल जर बघितली तर ती झाली मित्रांनो 2025. आता हा स्कोर का इम्पॉर्टंट आहे? हा इम्पॉर्टंट याच्यासाठी तुमचं जे फायनल सिलेक्शन होईल ॲज अ गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून, ते सिलेक्शनमध्ये प्रिलिम्सचे मार्क्स तर मोजले जाणार नाही, पण मेन्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स नक्की मोजले जातील. तर मित्रांनो मेन्समध्ये जे 9 पेपर होतात, तिसरी स्टेज इंटरव्ह्यू 275 मार्क्स, ते लक्षात ठेवायचं. 275 मार्काचा इंटरव्ह्यू होईल, मुलाखत होईल, जो डिसाईड करेल की तुम्हाला कोणती सर्व्हिस मिळेल. आणि मित्रांनो मेन्समध्ये 9 पेपर. आता हे 9 पेपर जे आहे, या 9 पेपरपैकी मित्रांनो 2 पेपर जे आहे ते क्वालिफाईंग आहे. 2 पेपर क्वालिफाईंग म्हणजे या 2 पेपरचा मार्क्स जे आहे ते ॲड केले जाणार नाही. हे 2 पेपर फक्त आणि फक्त तुम्हाला पास करायचे असतात. मग हे 2 पेपर कोणते? तर हे 2 पेपर आहे मित्रांनो भाषेचे. पहिला पेपर जो आहे तो आहे मराठी आणि दुसरा पेपर जो आहे तो इंग्लिश. तर मराठी भाषेचा पेपर आणि इंग्लिश भाषेचा पेपर हा फक्त क्वालिफाईंग आहे. हा पेपर फक्त आपल्याला पास करायचा असतो. आणि पास करण्यासाठी किती स्कोर लागतो? तर पास करण्यासाठी स्कोर लागतो मित्रांनो 25% फक्त. आणि या पेपरचं वेटेज किती असतं? तर 300 मार्क. तर बघा 300 मार्कांचे हे पेपर असतात आणि हे दोन्ही पेपर फक्त क्वालिफाईंग आहे. 300 पैकी आपल्याला फक्त 25% मार्क्स पाहिजे, फक्त 25%. आणि यांचा जो काही स्कोर येईल तो फायनल सिलेक्शनमध्ये मेन्सच्या याच्यामध्ये ॲड केला जात नाही. ही बाब लक्षात ठेवायची. मराठीचा पेपर तुम्ही मराठी भाषेमध्ये लिहिणार, इंग्लिशचा पेपर तुम्ही इंग्लिश भाषेमध्ये लिहिणार आणि हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याकडे 3 तासाचा कालावधी असतो. 3 तासाचा कालावधी. आणि याचं लेवल काय असतं? डिफिकल्टी लेवल. तर मित्रांनो याची डिफिकल्टी लेवल असते 10वीची. म्हणजे मराठी आणि इंग्लिशचे पेपर जरी असले तरी हे खूप जास्त टफ येत नाही. 10वीच्या लेवलचे हे पेपर असतात. 300 मार्काचा पेपर असतो, 3 तास सोडवायचा असतो आणि फक्त 25% मार्क्स पाहिजे, क्वालिफाईंग मार्क्स. आणि या पेपरचे मार्क्स तुमचे काउंट होत नाही. म्हणजे इंटरव्ह्यूसाठी तुम्ही सिलेक्ट आहात की नाही त्यामध्ये या 2 पेपरचे मार्क्स मोजले जात नाही. मग तुमचे मार्क्स मोजले जातात कोणते? तर हे जे उरलेले जे 7 पेपर आहे यांचे मार्क्स मोजले जातात आणि हे 7 पेपरचे मार्क्स डिसाईड करतात की तुम्ही इंटरव्ह्यूसाठी, मुलाखतीसाठी पात्र आहात की नाही. मग मित्रांनो इथे एक सिंपल प्रश्न येतो की जर ह्या 2 पेपरमध्ये आपण फेल झालो तर काय होईल? जर आपल्याला 25% मार्क्स सुद्धा नाही मिळाले तर काय होईल? तर मित्रांनो मेन्समध्ये सगळ्यात अगोदर तुमचे हे 2 पेपर चेक केले जातात. जर हे दोन्ही पेपर तुम्ही क्वालिफाय झाले, जर ह्या दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला 25% पेक्षा जास्त मार्क्स भेटले तरच तुमचे उरलेले 7 पेपर चेक केले जातात. अदरवाईज उरलेले 7 पेपर चेक होत नाही.
म्हणून हे दोन पेपर जरी सोपी असले 25%च पाहिजे, 10वी लेवलचंच आहे, तरी यांना लाईटली घ्यायचं नाही, हलक्यात चुकूनही घ्यायचं नाही. हे दोन्ही पेपर सिरियसली यांचा अभ्यास करायचा आणि हे दोन्ही पेपर पास करणे 25% मार्कांनी अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही हे दोन्ही पेपर सिरियसली घेतले आणि 25% मार्क्स घेऊन क्वालिफाय झाले तर आपण मेनसाठी म्हणजे आपल्या जे उरलेले 7 पेपर जे आहेत ते चेक होतील. आता हे जे उरलेले 7 पेपर आहे मित्रांनो, तर प्रत्येक पेपर किती मार्काचा असतो? तर हे उरलेले 7 पेपर, प्रत्येक पेपर असतो मित्रांनो 250 मार्कांचा. आणि जर प्रत्येक पेपर हा 250 मार्कांचा असेल तर मग मित्रांनो यांची टोटल किती होते हे बघा. इथे तुम्हाला जी पेपर 1 2 3 4 5 6 7 8 9 पेपर 1 2 3 4 असे दिसतोय, ज्यालाच आपण म्हणतो GS1 GS2 GS3 GS4, एक एसएचा पेपर, ठीक आहे, एक एसएचा पेपर. आता हे 4 GS झाले मित्रांनो 1000, एसएचा पेपर झाला 1250 आणि त्यानंतर हे 2 ऑप्शनल 500 500 असे झाले हे 1750. तर मित्रांनो टोटल किती होऊन जाते? टोटल तुमची होऊन जाते 1750. आता समजलं, हे 600 मार्क जे आहे हे काउंट होत नाही. आपला फायनल सिलेक्शन मेन्सचा जो स्कोर येतो तो येतो 1750 पैकी. का तर 7 पेपर असतात जे 250 मार्काचा एक. तर मग मित्रांनो प्रश्न, हे जे 250 मार्कांचा जो पेपर असतात सगळेचे सगळे, हे पेपर कोणत्या पद्धतीचे होतात? तर हे पेपर होतात डिस्क्रिप्टिव्ह, कन्व्हेन्शनल डिस्क्रिप्टिव्ह, वर्णात्मक. जसे आपण 10वी 12वीच्या बोर्डाचे पेपर सोडवतो तसेच हे पेपर सुद्धा तुम्हाला सोडवावे लागतील. ग्रॅज्युएशनचे जसे पेपर तुम्ही दिले असाल तसेच हे पेपर सुद्धा आपल्याला इथे सोडवावे लागतात. मग मित्रांनो इथे प्रश्न हा येतो, या पेपरचं मीडियम काय असतं? कोणत्या भाषेमध्ये हा पेपर आपण लिहू शकतो? तर बघा मित्रांनो, हे 7ही पेपर तुमच्याकडे चॉईस असते की तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता किंवा तुम्ही हे पेपर इंग्लिशमध्ये सुद्धा लिहू शकता. तर ही जे चॉईस जी आहे हे प्रत्येक कॅन्डिडेटने स्वतः करायची असते की त्याला मेन्सची परीक्षा जी आहे ती कोणत्या भाषेमधून द्यायची आहे, मराठीमधून द्यायची आहे की इंग्लिशमधून द्यायची आहे. मग हा जो डिसिजन आहे हा डिसिजन कधी घेता येतो? तर मित्रांनो जेव्हा तुम्ही प्रिलिम पास होता आणि मेन्ससाठी जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा आपल्याला हे डिसिजन घ्यावं लागतं. तर फॉर्म भरतानाच तुम्हाला कोणत्या मीडियममधून कोणत्या भाषेमधून परीक्षा द्यायची आहे हे काळजीपूर्वक नोंद करायची. जर तुम्ही भाषा मराठी घेतली तर मराठीमध्येच तुम्हाला पेपर लिहावे लागेल आणि जर तुम्ही इंग्लिश घेतली इंग्लिशमध्येच लिहावं लागेल. पण समजा जर तुम्ही मराठी फॉर्ममध्ये लिहिला आणि परीक्षा तुम्ही इंग्रजीमध्ये सोडवला पूर्ण पेपर, तर तो पेपर चेक होणार नाही. तुम्ही फॉर्म भरताना जी भाषा सिलेक्ट कराल त्याच भाषेमध्ये तुम्हाला उत्तरपत्रिका लिहावी लागेल, तरच तो पेपर चेक होईल, तरच तो पेपर व्हॅलिड मानला जाईल. अदरवाईज पेपर तुमचा चेक होणार नाही. मग मित्रांनो इथे प्रश्न येतो, आपण ती भाषा कशी आणि कशासाठी कधी चूज करू शकतो? तर बघा इथे पहिले 5 पेपर जे आहे, पहिले 5 पेपर कोणते? एक एसे निबंधाचा पेपर असतो, त्यानंतर GS1 GS2 GS3 आणि GS4. या 5 पेपरसाठी आपण एक भाषा चूज करू शकतो या 5 पेपरसाठी. आणि जर तुम्हाला ऑप्शनलमध्ये भाषा बदलायची गरज पडली तर तुम्ही ते बदलू शकता. हा एक मुद्दा नवीन लक्षात ठेवायचा. या 5 पेपरसाठी आपण वेगळी भाषा घेऊ शकतो आणि जर तुम्हाला वाटलं की ऑप्शनलचा जो पेपर आहे तो तुम्हाला दुसऱ्या भाषेतून लिहायचा आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही दुसरी भाषा इथे चूज करू शकता. तर भाषा आपण जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा पहिल्यांदा आपल्याला एसे आणि GS पेपरसाठी ते मीडियम विचारतात, मराठी किंवा इंग्लिश. त्यानंतर तुम्हाला ऑप्शनलसाठी सुद्धा मीडियम विचारलं जाईल की ऑप्शनलचा पेपर तुम्हाला मराठीतून द्यायचा आहे की इंग्लिशमधून. यामध्ये दोन्ही भाषा वेगवेगळ्या करू शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो इंटरव्ह्यूसाठी, मुलाखतीसाठी सुद्धा तुम्हाला भाषा निवडायची असते. तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही मराठी किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेचा स्वीकार करू शकता. तर बघा इथे काही गरज नाही आहे की तिन्ही ठिकाणी एकच भाषा असावी. तुम्ही वेगवेगळ्या भाषा घेऊ शकता. म्हणजे तुम्ही मेन्स परीक्षा मराठीमधून देऊ शकता आणि इंटरव्ह्यू इंग्लिशमधून, किंवा तुम्ही मेन्सची परीक्षा इंग्रजीतून देऊ शकता आणि इंटरव्ह्यू मराठीतून. हे तुमची चॉईस असते. तर इथे भाषा सिलेक्शन हे कम्प्लिटली आपल्यावर डिपेंड असते. म्हणून जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा भाषा जी आहे ती काळजीपूर्वक निवडायची आणि जी भाषा निवडली असेल त्याच भाषेमध्ये तुम्हाला उत्तर द्यावे लागेल, मग ते मुलाखत असो वा मेन्सची एक्झाम असो. ठीक आहे मित्रांनो.
तर बघा 5 पेपर GS 1 2 3 4 एक एसे आणि ऑप्शनल काय प्रकार असतो तर तुम्हाला एक विषय निवडायचा असतो तुमच्या पद्धतीने आणि त्या विषयाचे 2 पेपर होत असतात ज्यांना आपण ऑप्शनल 1 ऑप्शनल 2 म्हणतो. पण इथे लक्षात ठेवायचं विषय फक्त एकच घ्यायचा असतो. ठीक आहे मित्रांनो, 2 ऑप्शनल नाही घ्यायचे. 2 ऑप्शनल विषय घ्यायचे नाही आहे. एकच ऑप्शनल विषयाचा स्वीकार करायचा असतो आणि त्याच एका विषयावर 2 पेपर येत असतात. खूपदा हे कन्फ्युजन होतं की तुम्हाला 2 ऑप्शनल घ्यायचे आहे का, तर नाही. 2 ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायचे नाही आहे. एकच ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि त्याच एका विषयावर तुमचे 2 पेपर होतील. तर याची काळजी घ्यायची आहे मित्रांनो, का तर ऑप्शनल हा खूप महत्त्वाचा विषय असतो. तोच डिसाईड करतो की तुम्ही इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय आहात की नाही. तर आपल्या आवडीचा विषय यामध्ये निवडायचा असतो. मग मित्रांनो, एसेमध्ये तुम्हाला निबंध विचारले जातात. जनरली 2 निबंध लिहायचे असतात. मग GS 1च्या पेपरमध्ये तुम्हाला हिस्ट्री, इंडियन सोसायटी, जिओग्राफी या विषयावर प्रश्न असतात. GS 2 मध्ये तुम्हाला पॉलिटिकल सायन्स, गव्हर्नन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन या 3 विषयांचा समावेश असतो. GS 3 मध्ये मित्रांनो तुम्हाला इकॉनॉमिक्स असते, ॲग्रिकल्चर असते, सायन्स टेक असते, डिझास्टर मॅनेजमेंट असते आणि इंटरनल सिक्युरिटी. एवढ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आणि GS 4 असतो मित्रांनो इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड. असे हे 4 GS आणि एसे 5 ऑप्शनल विषय आपण कोणते घेऊ शकतो. तर मित्रांनो, ऑप्शनल विषयाची सुद्धा आयोगाने कंप्लीट यादी दिली आहे. या यादीमध्ये दिलेल्या 26 विषयांपैकी कोणत्या पण एका विषयाला तुम्ही ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून चूज करू शकता आणि ह्या एका विषयावर तुम्हाला परीक्षेमध्ये 2 पेपर येतील, ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2. तर बघा इथे लिस्ट कोणती आहे, तर मित्रांनो ॲग्रिकल्चर आपण घेऊ शकतो, ॲनिमल हजबंड्री, वेटरनरी सायन्स हा विषय घेऊ शकतो, अँथ्रोपोलॉजी घेऊ शकतो, बॉटनी आहे, केमिस्ट्री आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉमर्स अँड अकाउंटिंग, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, जिओग्राफी, जिओलॉजी, हिस्ट्री, लॉ, मॅनेजमेंट, मराठी लिटरेचर, मॅथमॅटिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेडिकल सायन्स, फिलॉसॉफी, फिजिक्स, पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन, सायकोलॉजी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सोशिओलॉजी, स्टॅटिस्टिक्स, झुओलॉजी. एवढ्या 26 विषयांमधून तुमच्या आवडीचा कोणता पण एक विषय तुम्हाला निवडायचा असतो आणि त्या विषयाचं लेवल जे आहे ते पाहिजे मित्रांनो ग्रॅज्युएशन लेवलचं. तुम्हाला या विषयांमध्ये ग्रॅज्युएशन लेवलचं नॉलेज पाहिजे, डीप अंडरस्टँडिंग असलेलं नॉलेज पाहिजे, ज्यावर आधारित तुम्हाला 2 पेपर येतात परीक्षेमध्ये आणि हे 2 पेपर अतिशय महत्त्वाचे असतात. तर मित्रांनो, ही सगळी माहिती होती मेन्सबद्दलची. त्यानंतरचा जो विषय येतो तो म्हणजे मित्रांनो हे जे ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे तो तुम्हाला तुमच्या हिशोबाने निवडायचा आहे. ऑप्शनलसाठी तुम्ही वेगळी भाषा निवडू शकता. 4 GS आणि एसे जर तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलाय आणि जर तुम्ही मराठी लिटरेचर विषय घेतला ऑप्शनल म्हणून आणि जर तो तुम्हाला मराठी भाषेतून लिहायचा असेल तर तुम्ही लिहू शकता. किंवा समजा तुम्ही एसे आणि 4 GSचे पेपर जे आहे ते इंग्रजी भाषेमधून लिहिले, मराठी भाषेमधून लिहिले आणि जर तुम्ही ऑप्शनल घेतला इंग्लिश लिटरेचर आणि जर तो तुम्हाला इंग्रजी भाषेतून लिहायचा इच्छा झाली तरी सुद्धा तुम्ही तो लिहू शकता. तर मित्रांनो, इथे लक्षात ठेवायचं पहिले 2 पेपर भाषेचे मराठी आणि इंग्लिश 25% क्वालिफाईंग, जर क्वालिफाय झाला तरच बाकीचे 7 पेपर इव्हॅल्युएट होतील आणि या 7 मार्कांचा स्कोर जो आहे तो डिसाईड करेल तुम्ही इंटरव्ह्यूसाठी पात्र झाले की नाही. मग इंटरव्ह्यू किती मार्काचा 275चा आणि या दोघांची बेरीज 2025 यापैकी तुमचा स्कोर जो येईल त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट लागेल आणि ती मेरिट लिस्ट जी आहे ते डिसाईड करेल की तुम्ही फायनली सिलेक्ट झाला की नाही. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज पूर्णपणे डिस्कस केलं आहे ते म्हणजे एक्झाम पॅटर्न. बघा, सिलेबसचं डिटेल डिस्कशन आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त डिस्कस केलं मित्रांनो एक्झाम पॅटर्न. 3 टप्पे, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. यामध्ये भाषा कोणती, मीडियम कोणती, किती मार्काचा पेपर, कोणता क्वालिफाईंग आहे, कोणता स्कोरिंग आहे, ह्या सगळ्या बाबती आपण डिस्कस केल्या. आय होप की या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असेल आणि याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल. मग मित्रांनो, प्रश्न येते की ही जे राज्यसेवेची जी परीक्षा आहे ही परीक्षा कोण देऊ शकते, या परीक्षेसाठी काय काय क्वालिफिकेशनची गरज असते, काय काय पात्रता हवी असते. तर मित्रांनो, ही परीक्षा देण्यासाठी तुम्हाला भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही हे परीक्षा देऊ शकता. आणि आपण महाराष्ट्राची परीक्षा देतोय, MPSCची परीक्षा देतोय, त्यासाठी मित्रांनो आपल्याला महाराष्ट्राचा डोमेसाईल आवश्यक आहे.
महाराष्ट्राचं डोमेसाईल असणं इथे आवश्यक आहे. त्यानंतर मराठी भाषेची नॉलेज, मराठी भाषा तुम्हाला बोलता पण यायला पाहिजे आणि लिहिता पण यायला पाहिजे, मराठी भाषेचं नॉलेज. म्हणूनच हे चेक करण्यासाठी मित्रांनो आपल्या मेन्स परीक्षेमध्ये बघा मराठीचा एक पेपर आहे. जर तुम्हाला मराठी लिहिता वाचता येईल तर तो तुम्ही पेपर आरामात क्वालिफाय करू शकता. तर ही पण एक पात्रतेची अट आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक डिग्री हवी आहे, बॅचलरची डिग्री हवी आहे आणि रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून. तर बघा राज्यसेवेची जी परीक्षा होते त्यामध्ये एकूण मित्रांनो 35 प्रवर्गांचा समावेश आहे, 35 प्रकारच्या सर्व्हिसेस आहे. त्यासाठी तुम्हाला डिग्री पाहिजे फक्त रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून. मग ते डिग्री तुमची आर्ट्समध्ये असो, कॉमर्समध्ये असो, लॉमध्ये असो, सायन्स असो, इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, फार्मा असो, कोणतं पण असो, ॲग्रिकल्चर असो वा कोणत्या पण क्षेत्रामधलं तुमच्याकडे जर पदवी पाहिजे, डिग्री पाहिजे आणि ती डिग्री जी आहे ती रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीतून. मग इथे प्रश्न येतो नेहमी ज्या ओपन युनिव्हर्सिटीज आहे, जसं इग्नू ओपन युनिव्हर्सिटी आहे, ओके, पंजाबराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी आहे. मग यांचं काय होतं? तर मित्रांनो ह्या ज्या ओपन युनिव्हर्सिटीज आहे ह्या सुद्धा व्हॅलिड आहेत. इग्नू असो वा यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी असो, तर तुमच्याकडे ओपन युनिव्हर्सिटीची जरी डिग्री असेल तरी सुद्धा तुम्ही ही परीक्षा देण्यासाठी पात्र आहे. तुमच्याकडे एक पदवी असणे आवश्यक आहे, हीच एक मिनिमम पात्रता. तर ही होती मित्रांनो शैक्षणिक पात्रता. मग किती वर्षापर्यंत देऊ शकतो आणि किती अटेम्प्ट असतात? तर बघा UPSC मध्ये अटेम्प्ट असतात, ज्यामध्ये ओपन कॅटेगरी, OBC आणि SC ST यानुसार ते व्हॅरी होतात. तर मित्रांनो महाराष्ट्राची जे MPSC परीक्षा आहे तिथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे नंबर ऑफ अटेम्प्ट्स नाही. तुम्ही ही परीक्षा नंबर ऑफ अटेम्प्ट इथे नाही, तुम्ही ही परीक्षा किती पण वेळा देऊ शकता. इथे अटेम्प्टची कन्सेप्ट नाही. अटेम्प्ट फक्त UPSC मध्ये असतात की ओपन कॅटेगरीमधून तुम्ही 6 ते 7 अटेम्प्ट देऊ शकता, OBC मधून तुम्ही किती अटेम्प्ट देऊ शकता. या प्रकारची कोणतीच अट महाराष्ट्राच्या MPSC परीक्षेमध्ये नाही. तुम्ही पाहिजे तेवढे अटेम्प्ट देऊ शकता. त्यानंतर आयुमान जे आहे, वय जे आहे, तर मित्रांनो ही परीक्षा देण्यासाठी कमीत कमी वय जे पाहिजे आपल्याला, कमीत कमी वय पाहिजे मित्रांनो 19 वर्ष. कमीत कमी वय किती? 19 वर्षापर्यंत. कमीत कमी 19 वर्ष झालं की तुम्ही ही परीक्षा जी आहे ते देऊ शकता. आणि किती वयापर्यंत देऊ शकता? तर मित्रांनो तुम्ही हे 38 वर्षापर्यंत देऊ शकतात. कमीत कमी वय तुमचं 19 वर्ष असणं आवश्यक आहे, ज्यानंतर तुम्ही हे परीक्षा देऊ शकता आणि 38 वर्षापर्यंत तुम्ही हे परीक्षा देऊ शकता. मग यामध्ये काही सवलत आहे का? तर आहे मित्रांनो. जे मागासवर्गीय जे असतात यांना 5 वर्षाची मर्यादा वाढून भेटते. जर तुम्ही मागासवर्गीय असाल तर 5 वर्ष वाढवून म्हणजे तुम्ही वयाच्या 43व्या वर्षापर्यंत ही परीक्षा देऊ शकता. जो जनरल कॅटेगरीमधून असतो, जो ओपन कॅटेगरी ज्याला म्हणतो आपण, जनरल कॅटेगरी म्हणतो, त्यामधून येणारे कॅन्डिडेट वयाच्या 38व्या वर्षापर्यंत ही परीक्षा देऊ शकतात. पण जर तुम्ही रिझर्वेशनमधून येत असाल, मागासवर्गीयामधून येत असाल तर तुम्हाला 5 वर्षाचं एक्सटेन्शन मिळून जातं. म्हणजे वयाच्या 43व्या वर्षापर्यंत तुम्ही हे परीक्षा देऊ शकता. आणि जर मित्रांनो माजी सैनिक असेल किंवा आणीबाणी असेल किंवा प्रावीण्यप्राप्त खेळाडू असेल त्यांना सुद्धा 5 वर्षाचं एक्सटेन्शन मिळतं. जर तुम्ही प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहे किंवा माजी सैनिक आहात किंवा आणीबाणी किंवा अल्पसेवेमधून तुम्ही रिटायर झाले आहात तर तुम्हाला आणखी 5 वर्षाचं मुभा मिळते. आणि जर दिव्यांग व्यक्ती असेल, तर तो वयाच्या 45व्या वर्षापर्यंत ही परीक्षा देऊ शकतो. एक दिव्यांग व्यक्ती वयाच्या 45व्या वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतो. तर मित्रांनो हा होता किती वयापर्यंत आपण परीक्षा देऊ शकतो. तर 19व्या वर्षापासून ते 38 पर्यंत. मागासवर्गीय मधून असाल तर 5 वर्ष एक्सटेन्शन. आणि हेच एक्सटेन्शन जे आहे, वाढ जी आहे, ही प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिकांना सुद्धा असते. दिव्यांगांना आणखी 2 वर्ष वाढ दिली असते. तर मित्रांनो अटेम्प्ट इथे नाही, किती पण अटेम्प्ट तुम्ही देऊ शकता. UPSC सारखे इथे अटेम्प्ट मोजण्याची गरज नाही आहे. तर ही होती मित्रांनो वयोमर्यादा. मग नंतरचा प्रश्न येतो, काही शारीरिक पात्रतेची आवश्यकता असते का? तर बघा मित्रांनो शारीरिक पात्रतेची आवश्यकता फक्त एका पदासाठी असते. MPSC राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये जो 35 प्रवर्गांमध्ये आपलं सिलेक्शन होत असतं, एकूण 35 प्रवर्गांमध्ये सिलेक्शन होत असते, त्यापैकी एक जो प्रवर्ग असतो तो कोणता? तर तो आहे मित्रांनो पोलीस अधीक्षक आणि सहाय्य पोलीस आयुक्त गट अ. पोलीस अधीक्षक आणि सहाय्य पोलीस आयुक्त गट अ. इथे मित्रांनो शारीरिक
जी अर्हता जी आहे त्याची गरज असते. फिजिकल क्वालिफिकेशनचा इथे क्रायटेरिया असतो. तर त्यामध्ये हाईट जे आहे ते 165 सेंटीमीटर, अनवाणी आणि छाती चेस्ट जी आहे ती मित्रांनो 34 सेंटीमीटर न फुगवता आणि फुगवल्यानंतर ती कमीत कमी 5 सेंटीमीटरने वाढायला पाहिजे. महिलांसाठी पण यामध्ये काही तरतूद आहे. महिलांसाठी उंची जी आहे ती फक्त 157 सेंटीमीटर आहे. तर असा हा फिजिकल क्रायटेरिया मित्रांनो फक्त एका सर्व्हिससाठी असतो, तो म्हणजे पोलीस अधीक्षक आणि सहाय्य पोलीस आयुक्त. या व्यतिरिक्त कोणत्याच पोस्टसाठी 35 पैकी एक पोस्ट सोडली तर 34 पोस्टसाठी कोणताच फिजिकल क्रायटेरिया रिक्वायर्ड नाही. फक्त पोलिसांसाठीच फिजिकल क्रायटेरिया रिक्वायर्ड आहे. तर मित्रांनो ही सगळी माहिती जी आज आपण बघितली ही सगळी माहिती होती MPSCच्या 2025च्या नवीन पॅटर्नची. तर आज आपण मित्रांनो एक्झाम पॅटर्न डिस्कस केला आहे. आज दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण जो मेन्सचा जो सिलेबस आहे GS 1 2 3 4 यामध्ये कसे प्रश्न येतात त्यांचं सखोल आपण डिस्कशन करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो ह्या व्हिडिओला समाप्त करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्टडी IQ PCS जो आहे हा सुद्धा महाराष्ट्राची राज्यसेवेची तयारी करून घेतो. तर मित्रांनो जर तुम्हाला महाराष्ट्र राज्यसेवेची तयारी करायची असेल तर तुम्ही स्टडी IQ PCSच्या महाराष्ट्राच्या बॅचला इनरोल करू शकता. ही बॅच जी आहे ही फक्त तुम्हाला 10,999 रुपयामध्ये अवेलेबल आहे आणि ही बॅच जेव्हा तुम्ही इनरोल होणार तेव्हा मित्रांनो तुम्हाला इथे तुमचे एकदम बेसिक्सपासून फाउंडेशन, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू तिन्ही स्टेजेसची इथे तुमची सखोल प्रिपरेशन करून दिली जाईल. तर मित्रांनो लगेच तुम्ही या बॅचला इनरोल होऊ शकता. या बॅचला इनरोल होताना मित्रांनो माझा जो कोड आहे तो लक्षात ठेवायचा. जर माझा कोड जो आहे तो आहे मित्रांनो PSK लाईव्ह. तर जर तुम्ही ॲडमिशन घेत असताना PSK लाईव्ह हा कोड एंटर केला तर तुम्हाला यावर मॅक्सिमम डिस्काउंट मिळेल आणि ही जे बॅच आहे ही तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये अवेलेबल होऊन जाईल. तर चला मित्रांनो लगेच आमच्या स्टडी IQ PCSच्या महाराष्ट्र बॅचला जॉईन करा. इथे आपणली परत एकदा भेट होईल. तर चला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल तर प्लीज कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही त्यावर तुम्हाला नक्की व्हिडिओ बनवून तुमचं सहकार्य करू. तर चला मित्रांनो परत भेटूया नवीन सिलेबस डिस्कशनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बेस्ट ऑफ लक.